नमस्कार नमस्कार मित्रांनो, मित्रांनो, कसे कसे आहात? आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉइंट घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो, काही जे नवीन यूट्यूबर असतात, त्यांना असं वाटतं की बिना चेहरा दाखवून म्हणजे यूट्यूबवर मला चॅनल तर खोलायचा आहे, पण मला चॅनलवर काम करताना चेहरा नाही दाखवायचा आहे. मला बिना चेहरा दाखवता मला यूट्यूबवर काम करायचं आहे आणि अर्निंग करायची आहे. तर अशा यूट्यूबरांना पण खूप काही पर्याय असतात. तर मित्रांनो, मी त्याच्यामध्ये एक तुम्हाला पर्याय सांगतो. तर आतापर्यंत भरपूर काही वर्ष होऊन गेलेत आणि भरपूर प्रमाणात जे काही स्टुडंट होते, जे जुन्या काळातले जे विद्यार्थी होते, ते आतापर्यंत 40, 50, 60 अशा वयेपर्यंत झालेले आहेत. तर मित्रांनो, त्यांना जे पहिले पाठ्यपुस्तक होते, ते त्यांना खूप म्हणजे स्मरणीय असे मनाला लागणारे असे त्याच्यात धडे आणि कविता होत्या. ते त्यांना खूप आवडायचे. तर मित्रांनो, अशा जे अशासाठी जे मी तुम्हाला एक चॅनल आयडिया सांगणार आहे. ती मित्रांनो, तुम्ही एक असा चॅनल खोला का जी पाठ्यपुस्तकावर आधारित चॅनल खोला. कारण काहींना खूप ज्या जुन्या आठवणी असतात, त्या खूप ऐकायला एकदम चांगलं मन रमून जातं असं त्यांना वाटतं. तर मित्रांनो, त्याच्यासाठी जी ई बालभारती वेबसाईट आहे, तुम्ही Googleवर जाऊन ई बालभारती वेबसाईटवर तुम्ही ई बालभारती नाव टाकून तुम्ही सर्च करून तुम्हाला जे जुने पाठ्यपुस्तकं होते, ते पूर्ण पाठ्यपुस्तकं तुम्हाला Googleवर जाऊन येतील. तर मित्रांनो, त्या पाठ्यपुस्तकावर प्रत्येक धड्याच्या आधारित एक व्हिडिओ व्हॉईस ओव्हर करून जर तुम्ही बनवला आणि 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ तयार केला, प्रत्येक व्हिडिओ आणि जे धडे असतात, त्यांना 10 ते 15 मिनिटापर्यंत तुम्ही एक व्हिडिओ जर बनवला, तर मित्रांनो, त्याच्यावर खूप चांगले धडे बनतात आणि व्हॉईस ओव्हर करून फक्त तुमचा ते धडा तुम्ही ना फक्त वाचत जायचा आणि त्याच्या मागे तुम्ही फक्त व्हॉईस ओव्हर करून आणि त्या धड्याचे फोटोज टाकून तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे व्हॉईस ओव्हर करून तुम्ही चॅनल करू शकता आणि असे पण चॅनल खूप लवकरात लवकर मोनेटाईज होतात. तर मित्रांनो, असे चॅनल पण खूप लवकर ग्रो होतात आणि तुम्हाला व्हॉईस ओव्हर करूनच जर चॅनल करायचे असतील, तर ही एक चॅनल आयडिया एकदम बेस्ट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, एखादा धडा घेतला, भरपूर प्रमाणात 1997, 98, 1995 पर्यंत जे काही भरपूर चांगल्या प्रकारचे जे पाठ्यपुस्तक होते, ते आताच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठेच भेटणार नाहीत. असे कोणतेही वाचनालयात जरी गेले, तरी तुम्हाला ते पाठ्यपुस्तक आता भेटणार नाहीत. त्याच्यामुळे जे जुने लोकं होते, त्यांना खूप ते धडे त्यांचे जे धडे असायचे, ते त्यांना एकदम खूप आवडायचे आणि त्याच्यातला जर एखादा YouTubeवर जर धडा एखादा आला, तर तो मन लावून आता पण ऐकतात आणि त्यांना किती छान वाटते आणि किती एकदम चांगल्या प्रकारचे कमेंट येतात. एकदम मनाला लागणारे असे कमेंट एकदम चांगल्या प्रकारे येतात. तर मित्रांनो, असा चॅनल करून जर तुम्ही व्हॉईस ओव्हर करून जर एक चॅनल बनवला, पण तर तो लवकरात लवकर ग्रो होईल आणि त्या चॅनलपासून तुम्ही अर्निंग करायला पण लवकरात लवकर अर्निंग करू शकता त्या चॅनलद्वारे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ्यपुस्तक ई बालभारती जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ई बालभारती नाव टाकून आणि भरपूर प्रमाणात पुस्तके येतील आणि त्या पाठ्यपुस्तकावर तुम्ही एक धड्यावर तुम्ही एक व्हिडिओ व्हॉईस ओव्हर करून आणि फोटो त्याचा स्क्रिप्ट करून आणि त्याचा फोटो
कापून तुम्ही चांगल्या प्रकारे फोटो जोडून आणि व्हॉईस ओव्हर तुमचा करून चांगल्या प्रकारे तुम्ही यूट्यूबचा चॅनल बनवू शकता आणि चांगल्या प्रकारे लवकरात लवकर चॅनल ग्रो करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगतो आणि तुम्हाला जर व्हॉईस ओव्हर करायचा जर चॅनल बनवायचा असेल, तर ही एक चॅनल आयडियाज एकदम बेस्ट आहे. तर तुम्ही ज्यांना वाटतं मला व्हॉईस ओव्हर करूनच चॅनल बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी ही बेस्ट ऑप्शन आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.